मॉर्निंग सगळ्यांना. तर अचानक भयानक ठरलेल्या मुंबई ट्रिपसाठी आता आम्ही तयार आहोत. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मुंबईसाठी आम्ही निघत आहोत. तर मस्तपैकी आता एक मसाला दूध घेऊन आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे मुंबईसाठी. तर मुंबईला आम्ही दुसऱ्यांदा चाललो होतो, पण लास्ट टाइम जेव्हा गेलतो तेव्हा आम्ही काय एक्सप्लोर केलं नव्हतं जास्त. तर आता आम्ही स्वारगेटला पोहोचलोय. 6:30 वाजलेत. 7ची बस आहे, पण बघूया किती वाजतात निघायला. तर एका वेळी विचार करायला गेलं तर असं वाटतं की सुट्टीचा दिवस आहे, आराम करू घरात, काय जेवढी दगदग करायची गरज होती. पण नंतर असं वाटतं की असे सॅटर्डे संडे खूप जातील, पण फिरायला पण मिळणार नाही असं विचार करायला गेलं तर. त्यामुळं मग अचानक भयानक रात्री 11, 11:30 वाजता बुकिंग केलं आणि फायनली आता निघालो. जाऊया. आता गेल्यानंतर आरतीताईकडे जाणार आहोत आणि श्रावणीचा पण भरपूर वेळा मेसेज येतोय की कधी येणार आहेत का, प्लॅन फिक्स झाला का. थोड्या घाई गडबडीने ट्रिप प्लॅन केली आहे, तर तसेच 2 दिवस जाऊ, खूप मेमरीज कलेक्ट करू. आमची 7 वाजता बस स्वारगेटवरनं निघणार होती, पण ती यायला लेट झाली आणि 8 वाजले. पण गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे निवांत प्रवास झाला. पण जसं पुणे सोडलं, लोणावळा घाट लागला, तशी खूप ट्रॅफिक आणि गर्दी वाढत होती. त्यात वातावरण सुद्धा खूप छान होतं, त्यामुळं प्रवासाला सुद्धा खूप मजा आली. तर तिथून आमचा पहिला स्टॉप होता लोणावळ्याचं फूड कोर्ट, जिथं नाश्त्यासाठी बस थांबली होती आणि इथला नाश्ता खूप छान आहे. आणि बघता बघता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आणि जसं मुंबईमध्ये पोहोचलो तसं पावसाला सुद्धा सुरुवात झाली. या प्रवासामध्ये आमच्या दोघांकडून एक चूक झालेली आहे. तर ती काय चूक आहे मी तुम्हाला व्लॉगच्या पुढे सांगणार आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. बोरिवली स्टेशनवरती आता आम्ही उतरलेलो आहोत. आता आरतीताईकडे जाणार आहे. ताईकडे पोहोचल्यानंतर आम्ही झालो फ्रेश आणि त्यानंतर तिची बाईक घेऊन आम्ही निघालो मुंबई दर्शनासाठी. आम्हाला असं वाटलं की पावसाळी वातावरण असल्यामुळं बाईकवर फिरायला मजा येईल, पण इतकं ट्रॅफिक आणि इतकं भयंकर ऊन होतं की आमचे खूप हाल झाले आणि आम्ही चक्क बोरिवलीवरनं जुहू आणि वांद्रेपर्यंत बाईकवर आलो होतो. आम्हाला जरासुद्धा अंदाज नव्हता की इतकं ट्रॅफिक असू शकतं मुंबईमध्ये. तर मी सोशल मीडियावर खूप एक ट्रेंडिंग डोसा बघितला होता आणि तो मला ट्राय करायचा होता. त्यासाठी आम्ही गेलो वांद्रेमध्ये बेन्ने डोसा खाण्यासाठी. बेंगलोरच्या या फेमस बेन्ने डोसा खाण्यासाठी आम्हाला चक्क 1.5 तास वेट करावं लागलं. तर आम्ही ऑर्डर केलं होतं घी पोडी इडली आणि बेन्ने डोसा आणि त्यानंतर फिल्टर कॉफी. आजपर्यंत खाल्लेला वन ऑफ बेस्ट डोसा होता बेन्ने डोसा. खरंच जर तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा तुम्ही जाण्याचं ट्राय करताय तर तुम्ही हा बेन्ने डोसा नक्की ट्राय करा. हे वांद्रेमध्ये आणि त्याचबरोबर जुहूमध्ये सुद्धा याची ब्रांच आहे. मुंबई ट्रीपमधले आम्ही जे स्पॉट ठरवलं होतं त्यातलं एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. तर आम्ही रात्री 9, 9:30ला मंदिरात गेलो दर्शनासाठी आणि थोडीसुद्धा गर्दी नव्हती. आमचं 10 मिनिटामध्ये दर्शन आणि खूप छान असं दर्शन झालं. तिथून आम्ही गेलो गिरगाव चौपाटीवर, जिथं आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं. तर तिथं आम्हाला चौपाटीची पावभाजी आणि सगळे फूड ट्राय करायचे होते. सध्या आम्ही गिरगाव चौपाटीवर आहोत. गेल्या वेळेस आम्ही मरीन लाईन्सला होतो. इथं छान आहे चौपाटीवरती खाण्यासाठी वगैरे. तर बघूया टेस्ट वगैरे कशी आहे. मुंबईची पावभाजी फेमस आहे तशी. तर आता बघूया एक एक आयटम्स घेऊन आपण. खरं सांगायचं झालं तर आम्हाला चौपाटीचा एक सुद्धा ॲटम बिलकुल आवडला नाही. पावभाजी बरी होती पण पाणीपुरी इतकी वाईट होती. तर आम्ही एका ठिकाणी चांगली नाही लागली म्हणून दुसऱ्या ठिकाणी ट्राय केलं, पण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तशीच होती. आम्हाला बिलकुल काहीच आवडलं नाही चौपाटीवरचं. लास्टला मी कोल्ड कॉफी घेतली, ती थोडीशी बरी होती. तर तिथून आम्ही चौपाटीवर गेलो, पण अंधार असल्यामुळं काही दिसत नव्हतं, पण लाटांचा आवाज खूप छान येत होता. खूप शांत वाटत होतं. पूर्ण दिवस फिरून संध्याकाळी आम्ही मस्त लॉंग ड्राईव्ह करत आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आरतीताईने मस्तपैकी साऊथ इंडियन नाश्ता केला होता, ज्यामध्ये इडली, डोसा, त्यासोबत बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी चटणी तिने बनवलं होतं. मित्रांनो नमस्कार. आता आम्ही सगळे कुठे चाललो आहेत आपल्याला आरतीताई सांगेल. संजय गांधी नॅशनल पार्क. यांच्या घरचा असल्यामुळे असं हे करायला लागलं. चला बघूया.
तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलो होतो की काल आमच्याकडून एक चूक झाली होती, ती म्हणजे की आमचा जो माईक होता तो आम्ही बसमध्येच विसरून गेलो होतो. आम्हाला लक्षातच नाही उतरताना बसमधून माईक कलेक्ट करायचा, तर तो माईक राहिला होता बसमध्येच. तर आम्ही मुंबईला पोहोचल्यानंतर घरी गेल्यानंतर आम्हाला समजलं की आपला माईक हा बसमध्येच राहिला. तर तातडीने आम्ही लगेच कालच्या काल आम्हाला समजल्यानंतर बस स्टँडवरती जाऊन तिथे रिपोर्ट केला. जे कंडक्टर आमच्या बसमध्ये होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तो माईक त्यांना तो सापडला आणि तो माईक त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तो माईक आम्ही कलेक्ट केला. तर या सगळ्या प्रकारामध्ये खूप म्हणजे असं टेन्शन आलं होतं, कारण आवडती आणि महागाची वस्तू आमच्याकडून हरवली होती. बट कंडक्टर सारखे काही चांगले लोक आहेत, त्यांच्या प्रामाणिकतेमुळे आम्हाला आमचा माईक परत वापस मिळाला. तर त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईन. तर मी माईक घेऊन येईपर्यंत हे लोक पोहोचली होती संजय गांधी नॅशनल पार्कला, जिथे आज आम्ही आमचा दिवस स्पेंड करणार होतो. संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे एक असं ठिकाण जिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या मध्ये मुंबईचा श्वास असलेला असं एक जंगल टाईप भाग आहे, जिथे नॅशनल पार्क बनवलेला आहे आणि ज्यामध्ये कान्हेरी केव्ज म्हणून गुफा आहेत, जिथे जवळपास 1000च्या पुढे लेण्या कोरलेल्या आहेत. तर या भागाचं एक आकर्षण होतं, ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुंबईसारख्या शहरामध्ये, अतिदगदगीच्या शहरामध्ये निवांत वेळ घालवण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्क एक बेस्ट ऑप्शन आहे. आधी इथे येण्यासाठी इतके चार्जेस नव्हते, पण आता हल्ली गेटवरती चार्जेस आहेत, त्यानंतर बसला चार्जेस आहेत, त्यानंतर कान्हेरी गुफाजवळ आल्यानंतर परत चार्जेस आहेत. तर भरपूर चार्जेस वाढवलेले आहेत असं ताईंनी आम्हाला सांगितलं, जे की आधी नव्हते. नॅशनल पार्कचा एरिया हा खूप मोठा आहे. तर इथे आपल्याला पूर्ण एक दिवससुद्धा कमी पडेल. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर येऊन पूर्ण सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर कराव्या लागतील, ज्याच्यामध्ये आहेत खूप सारे प्राणी आपल्याला इथे भेटतील, त्यासोबत आहे नदी. त्यानंतर आपण हा एरिया पूर्णपणे बसनी किंवा सायकलिंग करून सुद्धा आपण इथे फिरू शकतो. आणि जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहताय की बौद्ध गुफा आणि बौद्ध लेण्यासुद्धा इथे पाहायला आपल्याला भेटतील. तर तुम्हीसुद्धा येताना पूर्ण एक दिवसाचा प्लॅन करून या, जेणेकरून मॅक्सिमम पॉईंट्स कवर होतील आणि आपल्याला व्यवस्थित दिवसाचा नियोजन करता येईल. आणि जसं अपेक्षित होतं की विकेंडमुळे गर्दी असणार, तर हो, खूप भयानक गर्दी होती. तर बसलासुद्धा गर्दी, त्यामुळे आम्हाला खूप वेळ वेट करावा लागला. तर बऱ्यापैकी आम्ही सगळे पॉईंट्स कवर करून मस्तपैकी दिवस एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही रिटर्न गेलो, कारण आम्हाला संध्याकाळी पुण्याला रिटर्न यायचं होतं. तर जे आम्ही ठरवलं होतं की 2 दिवसामध्ये मुंबई कवर करूया, पण नाही मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची शान आपली मुंबई ही इतकी छोटी नाही आहे की 2 दिवसामध्ये कवर होईल. तर हे 2 दिवस खूप मस्त गेले आमच्यासाठी आणि या 2 दिवसामध्ये प्रसादची सुद्धा भेट झाली. तर फायनली आम्ही आरतीताई आणि भाऊजींचा निरोप घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला पुण्याकडे. तर हा 2 दिवसांचा मुंबईचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.